हाडो. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडाच्या नगरपंचायतची काल निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई आपल्यासोबत आहेत. काय सांगायचं? कालच नगरपालिकेची निवडणूक पार पडली आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भरघोस अशा मतांनी आम्हाला त्या ठिकाणी अजितदादा पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हाकडं मतदान करून नागरिकांनी आम्हाला भरघोस अशा मतांनी निवडून दिलेलं आहे. 20 पैकी 17 त्या ठिकाणी आपले सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत आणि एक नगराध्यक्षपद त्याच्यामध्ये मी स्वतः निवडून आलेलो आहे. खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मताधिक्याने सर्व उमेदवारांना आणि आमच्या पक्षाला भरभरून असं प्रेम दिलेलं आहे. 3,500 म्हणजे 15,800 मतांपैकी 3,500च्या फरकाने त्या ठिकाणी मी निवडून आलेलो आहे. नगराध्यक्षपदाची ही चुरशीची निवडणूक पहिल्यांदा वाटत होती, परंतु दादांच्या सभेनंतर दादांनी जे आव्हान केलं त्याला पूरकपणे अशी साथ देत जेजुरीच्या नागरिकांनी दादांवरती विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलं आणि 17 ठिकाणी नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशा चांगल्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. मोठा विश्वास जेजुरीच्या नागरिकांनी हा आमच्यावरती टाकलेला आहे, कारण आमच्या पाठीमागं अजितदादांचा वादा आहे, अजितदादांची साथ आहे आणि भविष्य काळामध्ये आम्ही ती पूर्ण करू. जेजुरी नगरीमध्ये लाखो भाविक महाराष्ट्रातून येत असतात, देशभरातून येत असतात. येणाऱ्या भाविकांसाठी काय तुमचं विजन असणार? जेजुरी हे गाव यात्रा क्षेत्रेचं गाव आहे. 9 ते 10 यात्रा या ठिकाणी असतात आणि वोटिंग पॉप्युलेशन आपण ज्याला तरती लोकसंख्या म्हणू ती जेजुरीमध्ये साधारणतः 1 लाख साधारणतः रोज पब्लिक या ठिकाणी येतं आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही चांगली झाली पाहिजे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, आलेल्या लोकांना पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी चांगली झाली पाहिजे. ह्या गोष्टीचा विचार केला तर एक शहरच एक मोठं या ठिकाणी आपल्याला तयार करावं लागेल आणि तशा प्रकारचा आपल्याला दादांना प्रस्ताव आपण त्या ठिकाणी देणार आहोत. बहुमजली जेजुरीसाठी पार्किंगची व्यवस्था जशी पुण्यामध्ये मंडई वगैरे या ठिकाणी आहे ती आपण करणार आहोत. त्याचबरोबर जेजुरीमध्ये वीर धरणातून जे आत्ता पाणी येतं आहे हे पाणी माणकी डोहातून येतं, परंतु ही स्कीम जी पाठीमागं जीवन प्राधिकरणाने दादांच्या नेतृत्वाखालीच आम्हाला आमचं सरकार असताना मंजूर केली होती, ती परत दादांनी पुनर्जीवित जर केली तर 100 कोटी रुपयाची ती पाण्याची योजना जर तयार झाली तर जेजुरीकरांना येणाऱ्या 2050 सालापर्यंत चांगल्या पद्धतीने दिवसाड नव्हे तर रोज पाणी मिळेल आणि स्वच्छ पाणी त्या ठिकाणी म्हणजे 2050 सालापर्यंत साधारणतः माणशी 200 लिटर पाणी हे रोज त्या ठिकाणी मिळू शकेल 1 लाख लोकांना. त्यामुळं हे मोठं काम दादांकडून होणार आहे. त्याचबरोबर पार्किंग असेल, औद्योगिक क्षेत्राला जेजुरी MIDCला जेजुरीच्या हद्दीमध्ये घेणं असेल, जेजुरीची हद्दवाढ करणं असेल, जेजुरीचा जो जुना गड आहे हा जुना गड आपल्या त्या ठिकाणी आपण ज्याला कडेपठार म्हणतो, ह्या कडेपठारावरती जो रोपवे केला आणि तो सशुल्क केला तर येणारे भाविक महाराष्ट्रातून देखील येतील, परदेशातून देखील येतील आणि मोठी संख्या त्या ठिकाणी पर्यटनाच्या वाढ मिळेल. पर्यटन त्या ठिकाणी झालं तर एक दिवस मुक्काम करून त्या आपल्या जेजुरीच्या खंडेरायाचा प्रसाद घेऊन एक दिवस मुक्काम जर केला तर चांगल्या पद्धतीने जेजुरीमध्ये व्यापाराची वृद्धी होऊ शकते. अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आहेत. भविष्य काळामध्ये त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करू अजितदादांची मोठी साथ त्याच्यामध्ये मिळणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर जेजुरीच्या नागरिकांनी मोठी साथ ही या ठिकाणी आम्हाला मिळून दिलेली आहे आणि मोठ्या फरकाने नगराध्यक्षपद आणि 17च्या 17 उमेदवार निवडून दिलेले आहेत. त्याबद्दल जेजुरी नागरिकांचे अत्यंत आभार. जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्य काळामध्ये रोजगार उपलब्ध कसा केला जाणार? साहेब, जेजुरी MIDC ही आपण पाहिली तर जेजुरीमध्ये इंडियाना ग्रुप हा स्टील आणि फॅब्रिकेशन याच्यामध्ये काम करतो आणि इंडियन सिमलेस नावाचा ग्रुप आता जो ISMT आपण ज्याला म्हणू तो किर्लोस्कर ग्रुपने घेतलेला आहे. मोठाली ह्या दोन्ही कंपन्या आहेत. म्हणजे साधारणतः आत्ताच त्या कंपन्यांमध्ये स्किल्ड आणि अनस्किल्ड हे दोन्ही जर कामगार आपण बघितले तर 12 ते 13 हजार कामगार त्या ठिकाणी काम करतात आणि आपल्याच भागातले काम त्या ठिकाणी लोक करतायत. आपल्याच ठिकाणी तरुण त्या ठिकाणी स्किल अनस्किल्ड मग इंजिनियर आहेत त्या ठिकाणी, बाकीचे कामगार देखील काम करतायत आणि फक्त त्याच्यामध्ये एकच केलं पाहिजे आता की भविष्य काळामध्ये मोठे मोठे कारखाने
पिंपरी चिंचवड असेल किंवा त्या ठिकाणी पुण्यातून असतील, हे कारखाने जेजुरीमध्ये जर आपण घेऊन आलो तर अजून आपण सर्व नवीन तरुणांना देखील रोजगार निर्मिती करू शकतो. रोजगार निर्मिती करून त्यांना रोजगार देऊ शकून शहरी भागामध्ये आपलाच या ठिकाणचा जो लोकसंख्येचा लोंढा आहे तो तिकडं न जाता आपल्याच भागामध्ये त्या लोकांना रोजगार मिळेल आणि ती चांगली शाश्वती ऑलरेडी जेजुरी औद्योगिक वसाहत ही चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. जशी बारामती चालते तशीच जेजुरी चाललेली आहे. कारण पोषक वातावरण त्या ठिकाणी जेजुरीमध्ये आहे. गुंडगिरी कुठल्या प्रकारचे या ठिकाणी नागरिकांकडून औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना त्रास न होणं किंवा त्यांच्या मालक लोकांना न त्रास होणं याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गेल्या 50 वर्षात घेतलेली आहे. भविष्य काळामध्ये मोठाले कारखाने जेजुरीत आले तर त्या ठिकाणी त्याचं पोषक वातावरण निर्मिती करण्याचं आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे अजितदादांच्या माध्यमातून आम्ही करू. त्यामुळे जेजुरीतले चांगले मोठे कारखाने हे आत्ता चांगले काम करत आहेत. अजून देखील त्याच्यामध्ये वृद्धी झाली तर आमच्या इथल्याच युवक तरुणांना रोजगार मिळू शकेल. जेजुरीमध्ये भंडाऱ्याच्या भेसळयुक्त अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. काही दिवसापूर्वी घटना देखील घडलेली भंडाऱ्याची, नक्की काय विषय? मिरवणुकीच्या काळामध्ये आमचे कार्यकर्ते जे होते ते सर्वजण भंडाऱ्याची उधळण करत होते. भंडारा म्हणजे हळद आणि हळदीपासून ज्याला आपण टर्मरिक इंग्लिशमध्ये शब्द वापरतात तर ती काय असं त्याच्यापासून कुठलं असं ज्वलनशील नाही आहे ती, परंतु जर त्याच्यामध्ये काही केमिस्ट्री जर चुकीची त्याच्यामध्ये जर वापरली आणि ज्याला आपण डुप्लिकेट म्हणू असा जर तो भंडारा त्या ठिकाणी वापरला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं मोठी दुर्घटना त्या ठिकाणी झालेली आहे. आमचे 15-16 त्या ठिकाणी सर्व नगरसेवक मंडळी आणि त्यांचे बरोबरचे आमचे कार्यकर्ते यांना त्या ठिकाणी बर्निंग झालेलं आहे. सूर्य हॉस्पिटल आणि नोबेल हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलेलं आहे. दुर्दैवी घटना झालेली आहे, परंतु असं जीवाला फार मोठं कुणाला लागलेलं नाही आहे, परंतु हळहळ होणारी ही घटना आहे. निश्चितपणे या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. लहानपणापासून दादांच्या बरोबरच आहे मी आणि आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई, सुनेत्रा वहिनी, दादा, आम्ही साधारण माझे वडील 74 साली नगराध्यक्ष जेजुरी नगरपालिकेचे आणि 1967 साली आदरणीय पवारसाहेब खासदार झाले. तेव्हापासून आमचं नातं पवार कुटुंबाबरोबर प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं आहे आणि आज तागायत ते टिकून आहे. दादांनी जो विश्वास माझ्यावरती टाकलेला आहे ते दादांना माहिती होतं की जयदीपवरती ही जर कामगिरी सोपवली तर जेजुरी गड नक्की आपल्या ताब्यामध्ये येईल आणि दादांनी ते माझ्यावरती कामगिरी सोपवली. त्याबद्दल मी दादांचा आभारी आहे आणि दादांना कालच जाऊन भेटून आलो की दादा, जेजुरीच्या खंडेरायाच्या कृपेने जेजुरी नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा आज मी फडकवला आणि पूर्णपणे त्याला तुमचे आशीर्वादच कारणीभूत आहे. गेल्या 30-35 वर्षातली अजितदादा तुमची शिकवण ही आम्हाला आमच्या उपयोगी पडली आणि भविष्य काळामध्ये आमच्या पिढ्यानपिढ्या ह्या तुमच्याबरोबरच राहतील अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. खूप खूप धन्यवाद. ठिकाणी आम्ही कडक अशी या ठिकाणी दादांना पत्र दिलेलं आहे की कडक कारवाई या भेसळयुक्त भांडार करणाऱ्यांवरती करा. कारण इथं व्यापाऱ्यांवरती कारवाई करून उपयोग नाही आहे. तर हा भंडारा जिथून निर्मिती होती आहे, कोल्हापूर, सांगली आणि कुठून इथून राज्यातून हा भंडारा येतो आहे. कालच एक गाडी साधारणतः 550 बॅगची गाडी काल पकडली गेली. पोलिसच्या प्रशासनाकडून ती गाडी दक्षता ठेवली, त्यामुळे पोलिसांचे आभार मानतो मी की पोलिसांनी ती गाडी पकडली. परंतु नागरिकांनी पण त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि असा भेसळयुक्त भांडार जर आपल्या कुठं निदर्शनामध्ये आला, त्याची गाडी वगैरे कुठं खाली होत असेल तर ते पोलिसांना किंवा नगरपालिकेला किंवा मार्तंड देवस्थानला त्या ठिकाणी लवकरात लवकर आपण कळवलं पाहिजे. म्हणजे जेजुरीमधून हा असा भेसळयुक्त भांडार हा बॅन होणं गरजेचं आहे. कारण जेजुरीमध्ये सोमवती अमावस्या, चैत्र अमावस्या ह्या सगळ्या मोठ्या यात्रेंचा लोक गर्दी करतात आणि नागरिक मोठ्या संख्येने गडावरती येतात, जेजुरीमध्ये असतात. पुनश्च जर अशी घटना घडली तर त्या ठिकाणी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि ती टाळायची असेल तर छोट्याशा फायद्यासाठी मी विनंती करतो व्यापाऱ्यांना, असा भंडारा विकू नका. आपल्या जीवाशी येणाऱ्या नागरिकांशी खेळू नका. त्याच्यामध्ये आपल्याला पण धोका आहे आणि समोरून येणाऱ्या लोकांना पण धोका आहे. 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण हा चुकीचा भंडार जेजुरीमध्ये विकू नका. आपल्या जीवाशी खेळू नका. आपल्याला 2 पैसे कमी मिळून द्या, पण ते चांगल्या मार्गाने मिळाले पाहिजेत. मी आपल्या सर्व जेजुरीतल्या
भंडारा व्यापाऱ्यांना एक विनंती करतो नगरपालिकेच्या आणि माझ्या माध्यमातून की असा चुकीचा भंडारा विकू नका, जेणेकरून आपल्याच भाऊबंधांना ह्या गोष्टीतून जावं लागतं आहे. मी स्वतः पेशंटला भेटून आलेलो आहे. त्याची पूर्ण स्किन तोंडावरची गेलेली आहे आणि बघवत नाही अशा प्रकारचं ते स्वरूप आहे. त्यामुळे कृपया विनंती करतो आपल्याला हा भेसळयुक्त भंडारा विकू नका. आणि अजितदादांना तुम्ही पत्र दिलेलं आहे, अशा प्रकारच्या चोरट्या लोकांना जे अशा वाम मार्गाने पैसे कमवत आहेत आणि अशा उद्योगपतींना त्या ठिकाणी कडक कारवाई झाली पाहिजे. आणि हा भंडारा जिथून निर्मिती होती आहे ते कारखाने सील करा आणि त्या अन्न प्रशासन कायद्याने त्या ठिकाणी कडक